टीमने जिंकला. टॉस जिंकल्यानंतर पारंपरिक पद्धतीने फिल्डिंग चूज करण्यात आली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी नाना 11. या संघाला विनंती असेल नाना 11 टीम ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाठवणं गरजेचं असेल, कारण मोर युनायटेड टीमचा संपूर्ण स्क्वॉड फिल्डिंगसाठी रेडी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सो ओपनिंग पेयर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये नाना 11 टीमने पाठवायची आहे. पाच षटकांची मॅच जी मात्र आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. पाच षटकांचं पूर्वार्ध, पाच षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. निमित्त ठरलंय सायली एक्स चषक 2026चा हा दैदिप्यमान थरार. आज जर पाहायला गेलं तर प्ले ऑफच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पहिलीच मॅच नाना 11 विपक्ष मोर युनायटेड. नाना 11 संघाचा विचार केला अप्रतिम कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला मोर युनायटेड या संघाचा विचार केला तर 7व्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी मोर युनायटेड संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 2 पोल त्या दिवसामध्ये होते. त्यामध्ये एका बाजूला जर पाहायला गेलं तर मॅगी 11 संघ देखील होता. त्यानंतर दुसऱ्या बाजूला मोर युनायटेड. चांगले नामवंत संघ 7व्या दिवसामध्ये 7व्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या दिवसातून निघलेला संघ अर्थातच मोर युनायटेड आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधामध्ये तितकाच बलाढ्य संघ नानायान यांच्या नेतृत्वाखाली मी म्हणेल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नाना 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला इम्पॅक्ट प्लेयर कृणाल आपल्याला पाहायला मिळतील मोर युनायटेड टीम कडून जो ओपनिंगला येतो. दुसऱ्या बाजूला इम्पॅक्ट प्लेयर निजाम आपल्याला पाहायला मिळतील. नाना 11 या संघाच्या माध्यमातून 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये एकंदरीत पाहायला गेलं पहिले 2 षटक पॉवर प्लेचे, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. तिथे किती धावा होतील ते पाहणं महत्वाचं असेल. त्यानंतर तिसरं आणि चौथं षटक त्यामध्ये सेकंड फेज चालू होईल. मिडल ओव्हर्स मध्ये कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल, ज्यामध्ये एक टेप बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. टेप बॉल ओव्हर मध्ये किती धावा बनतायत, चौथ्या षटकामध्ये तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड केलं जातोय का ते देखील पाहणं महत्वाचं असेल. आणि 5वं षटक अंतिम निर्वाणीचं षटक त्यामध्ये कशी फलंदाजी गोलंदाजी होतीये ते पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून पहिल्या षटकामध्ये गणेश येतोय, तर दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेयर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ज्यांच्या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो असे नाना आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मॅचला होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम. ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. म्हटलं जातं ना कि हर सर जा झुक जाए वो मंदिर होता है, नदी जा समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहिलाच बॉल लाऊड अपील होतीये. टप्पा पडलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो आणि चेंडू आतमध्ये आला होता. शरीराच्या अगदी जवळून हा चेंडू एसी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगला ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांचं संपूर्ण स्क्वॉड देखील इथे रेडी आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे ड्राईव्ह केलंय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. इनसाइड आउट ओ द कव्हर. कव्हर्सला क्लिअर करत चेंडू सीमा पार. येथील धावा 4. येतोय पलटवार आणि पहिला मोठा फटका साहिल एक चषकाचा आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. साहिलच्या बॅटमधून आलाय. नेत्रदीपक स्ट्रोक चौकार. अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती हा चेंडू होता आणि त्यावरती कव्हर ड्राईव्ह जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळलेला स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुल केलाय, चांगला स्ट्रोक आहे. मात्र इथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळतील.
पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. यावेळेस आउटसाइड लेग चेंडू होता, पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर व्हाईट बॉल घोषित केलंय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. पहिला बॉल आउट होता, त्यानंतर मात्र फलंदाजांचा टेम्परामेंट चांगला पाहायला मिळतोय. शांत सुरुवात झाली होती, सावध सुरुवात पाहायला मिळते. कुठे ना कुठे इथे सेफली क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला नाना 11 संघाच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस लाऊड अपील केली जाते, लाऊड अपील होत असताना पाहायला मिळेल. उत्साह जो मात्र आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. ह्यूज अपील केली जाते. ज्याप्रमाणे पहिला बॉल होता, टप्पा पडला, आतमध्ये आला, अगदी तसाच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, आतमध्ये आला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा विसवताना पाहायला मिळाला. एसटी रक्षक देखील जास्त प्रमाणामध्ये उत्साही आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, मात्र डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग होती, थोडेसे फंबल झाले चेंडूला गॅदर केल्यावरती. एकाचं रूपांतर 2 मध्ये होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होईल. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 11 या आकड्यावरती, बिनबाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली पायाभरणी झाली तर मात्र तुम्ही एक बिल्डिंग बनवत असताना स्काय स्क्रॅपर बांधू शकता. अगदी सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. सो इथून अगदी पाहायला गेलं तर खेळपट्टी देखील उन्हाचं सत्र आहे, त्यामुळे टणक पाहायला मिळते. सो बॅटवरती चेंडू चांगल्या प्रकारे येऊ शकतो. चेंडू जर चांगल्या प्रकारे आला तर मात्र धावा देखील चांगल्या होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इथे तसं होतोय का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. टीमची टोटल 11 आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. या पहिल्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच नाना या नावाने सुपरिचित असलेले खेळाडू, ज्यांच्या नावाने हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय, असे नाना जे मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत प्रशांत येत आहेत. प्रशांत आपण पाहू शकतो जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. एकंदरीत डीपचा विचार केला तर ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळेल मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये जर पाहायला गेलं तर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, वाडिश, मिड ऑफ आणि त्यासोबत मिड ऑन, हे एकंदरीत प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत त्या दुसऱ्या षटकासाठी 2 खेळाडू पहिल्या षटकामध्ये होते 30 यार्ड सर्कल बाहेर, तिथे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता 3 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर. पहिला फेज पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या बनवणं गरजेचं होतं. आतापर्यंत चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते. साहिलने चांगली कामगिरी केली आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. गुडलेंथ वरती चेंडू हिट झाला. शॉर्ट वनचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं. चेंडू राईज झाला. फलंदाज कुठे ना कुठे सरप्राईज झाला आणि त्यानंतर बॅडमिंटन स्टाईलने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फटका इतका प्रॉमिसिंग नव्हता. फिल्डिंग चांगली शॉर्ट कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळाली, जिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. एकंदरीत 11 धावा आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्विंग तर केलं होतं, मात्र शरीरापासून थोडासा लांब हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नकारात्मक मारा ज्याला आपण म्हणतो. एक्स्ट्राची एक धाव. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असं म्हटलं जातं. फुकट ते पौष्टिक जे आपण म्हणतो. जितक्या फुकट धावा तितकं चांगलं आहे. हरकत नाही. टीमची टोटल 12 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. फक्त दिशा दाखवली. वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस 360 ग्राउंड असतो त्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही फटके मारता तर जास्त तुम्हाला धावा मोबदला मिळतो. मात्र ज्यावेळेस डी च्या आकारामध्ये आपल्याला ग्राउंड पाहायला मिळतो, 1 किंवा 2 धावा ज्या मात्र असतात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. इथे करायचं काय, इनफिल्डला थोडीशी ताकद लावली असती. इनफिल्डला भेदलं असतं तर कव्हर पॉइंट आहे, त्यानंतर स्वीपर कव्हर पाहायला मिळतोय. तिथे वेकेंट एरिया आहे.
खेचून मारायचा प्रयत्न, स्विंग तर केला होता, अक्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, थोडासा पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला होता ऑन साइडला. आपण पाहायला गेलं मिड विकेट स्क्वेअर लेग असेल या रिझनला टार्गेट करायचं होतं, मात्र चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. चांगल्या प्रकारे आपण पाहतोय कमबॅक करून दिलाय प्रशांतच्या माध्यमातून. एक वाईट बॉल आला मात्र त्याला बघता एक सिंगल आणि 2 डॉट बॉल आले. चांगलं कमबॅक केलंय. इथे देखील चांगला चेंडू होता, फुल लेंथचा बॉल फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. थोडेसे निराश प्रशांत आहेत. हाफ चान्स होता मात्र अशा कॅचेस चिपकतात क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो. मात्र ज्यावेळेस इतक्या वेगाने चेंडू येत असतो रिफ्लेक्सेस तुमचे होतात. पहिलं रिफ्लेक्स असतो चेंडू पर्यंत हात पोहोचवणं, मात्र चेंडूपर्यंत हात पोहोचला नाही. लॉंग ऑफ मध्ये बॅटिंग चांगली झाली, तिथे मात्र एक सिंगल धाव आली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने 14 धावा पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, स्विंग केलाय, पिकअप स्ट्रोक, बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत. बाउंड्री लाईनच्या बाहेर सूर्यकांत उर्फ नाना यांच्या बॅट मधून येतोय कडक कडकडाट सडक पे धडक असा सुपर सिक्सर. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील पहिला षटकार नाना यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाना 11 संघ देखील म्हणत असेल हमारा कप्तान चला सीना तान, कारण ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो ते जर फ्रंट फूट वरती असतील तर मात्र बाकी देखील खेळाडू फ्रंट फूट वरती येऊ शकतात. एक माइंडसेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो, अटॅकिंग इंटेंट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय नाना 11 संघाच्या माध्यमातून आणि खेळाडूंच्या माध्यमातून आतापर्यंत दाखवण्यात आलाय. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झालाय. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली, जिथे एक होती तिथे मात्र 2 धावा पाहायला मिळतील. या चुका कुठे ना कुठे टाळणं गरजेचं आहे. हे एरर्स कुठे ना कुठे टाळणं गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप महत्व आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली 11च्या सरासरीने 22 या आकड्यावरती. बिनबाद 22 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत मी उल्लेख केला होता 3 फेज मध्ये तुम्ही बॅटिंग डिवाइड करणं गरजेचं आहे. पहिले 2 षटकं पॉवर प्ले चा पहिलं षटक आणि त्यानंतर सेकंड पॉवर प्ले, या 2 षटकांना पहिले कॅपिटलाइज करा. त्यानंतर टेप बॉल ओव्हर, त्यामध्ये 6 ते 7 धावा, थोडीशी शांत सुरुवात असली हरकत नाही. त्यानंतर शेवटचे डेथ ओव्हर येतील 4था आणि 5वं षटक, त्यामध्ये मोठी फटकेबाजी करा, म्हणजे काय तर 55 ते 60 धावांपर्यंत तुमची धावसंख्या जाऊ शकते. आणि तेच पाहायला मिळते. नाना 11 संघाने पहिले 2 षटक कॅपिटलाइज केलेत, 22 धावा पाहायला मिळतात. प्रशांतने देखील 11 धावांचं षटक फेकलं. त्यानंतर साहिल पुन्हा एकदा आता आपण पाहतोय टेप बॉल ओव्हर घेऊन तयार होत आहेत. इथे फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड आलेला स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हरी नव्हे तर स्टँड्स मध्ये केलेला डिलिव्हर. हा स्ट्रोक साहिलच्या बॅट मधून आलाय, साहिलच्याच विरोधामध्ये सिक्सर. टेप बॉल ओव्हरचा जर विचार केला तर आय थिंक 10 ते 12 षटकार एवढ्या 8 ते 9 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र इथे स्ट्रोक अफलातून होता, रेडार मध्ये चेंडू होता आणि त्याला रेडारच्या बाहेर ढकलण्याचं काम केलेलं आहे फलंदाजाने. मॅरिट नुसार फटकेबाजी होती. ग्लान्स केलाय, स्क्वेलिंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अगदी 1 धाव कंप्लीट होती. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, क्लॅव्हर क्रिकेट, सब्जेक्टिव्ह क्रिकेट, कारण म्हणतात ना एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. तुमच्यामध्ये टेम्परामेंट असणं गरजेचं आहे. षटकार आलाय त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा षटकार मारायला जाल तर कदाचित विकेट जाऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये एकाच सिंगल काढा, धावा थांबणार नाहीत आणि जो दुसरा खेळाडू आहे त्याला देखील कुठे ना कुठे जास्त खेळण्याचा मौका मिळेल. स्विंग तर केलं होतं, टप्पा पडला, वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. सातत्याने जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुमच्याकडे वळवण्याची क्षमता असेल चेंडूला तर मात्र तुम्ही कुठल्याही मैदानावरती असू द्या तुमचं वर्चस्व दाखवू शकता. ज्याप्रमाणे हायवेवरती वळणारे रस्ते त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू खूप घातक असतात. थोडीशी फलंदाज शफल झाले होते, डॉट बॉलची समाप्ती होती. चांगला कमबॅक साहिलने देखील केलेला आहे. पहिला चेंडू सिक्सर होता, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती एकच धाव पाहायला मिळते. याला म्हटलं जातं कमबॅक.
जो आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. टिप बॉल ओव्हर घेऊन तयार आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळेल. चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मधून. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. सो कॅपिटलाइज या षटकाला देखील केलेलं पाहायला मिळतोय. आणि ड्रिंक्स मॅन बी रेडी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण लगेच ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आज जास्त अवधी आपण लावणार नाही आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्या. वेगवान मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचेत. चांगला चेंडू होता. पूर्ण प्रकारे फलंदाजी ते बीट होत असं पाहायला मिळालं. संभ्रमात होता थोडासा. डॉट बॉलची समाप्ती होती. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. थोडीशी चर्चा फिल्डिंग टीम देखील करेल आणि थोडीशी चर्चा इथे दोन्ही फलंदाज देखील करतील. अप्रोच आता चेंज करावा लागेल. बॅटिंग टीमच्या बाजूने 30 धावा झाल्यात. येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजून 25 ते 30 धावा झाल्या. 60 धावा एक चांगलं टोटल असू शकतं. दुसऱ्या बाजूला मोर युनायटेड संघ म्हणेल की पहिल्या 3 षटकांमध्ये नो डाऊट एट ऑल थोडीशी गोलंदाजी खराब झाली. मात्र शेवटचा जो षटक होता त्यामध्ये साहिलने कमबॅक करून दिलाय. अजून जर 2 षटकांमध्ये चांगली आम्ही गोलंदाजी केली तर मात्र मोमेंटम सेकंड इनिंग मध्ये आम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकतो. काय होते काय होत नाही, काय घडेल काय बिघडेल हे पाहणं महत्वाचं असेल. पहिल्या 3 षटकांमध्ये 30 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये गणेश यांनी 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रशांत यांनी देखील 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या. तिसरी ओव्हरची टेप बॉल होती. त्यामध्ये साहिलने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यावरती पुढच्या 5 चेंडूंवरती फक्त 2 धावा च्या मात्र खर्च केल्या. सो मोमेंटम आता मोर युनायटेड संघाच्या बाजूने देखील झुकताना पाहायला मिळतोय. आणि 3 षटकांची समाप्ती होती. 30 धावा धावफलकावरती. तीन षटकांची समाप्ती होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 30 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती प्रशांत जो मात्र येतो इंडिव्हिज्युअल दुसरं आणि टीम कडून 4थ्या षटकामध्ये येतोय. ज्या प्रशांतने एकंदरीत दुसरे षटक टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या असं प्रशांत आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये इथे येत असताना पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर 50 पाहायला मिळतोय. मात्र 55 पर्यंत जाण्याचं प्रयत्न नक्की करेल नाना एलवान टीम. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली होती मात्र अंपायर सांगतात बॅटची कडा लागली होती. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर हा चेंडू शरीराला अर्थातच पायांना ब्रश झाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर स्थगित पाहायला मिळते 30 धावींवरती. पुन्हा एकदा फुलल्यांचा बॉल होता. ड्राईव्ह केलंय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नाना यांनी कॉल तर दिला होता मात्र साहिलच्या माध्यमातून दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. आरामातपणे 2 धावा होऊ शकल्या असल्या मात्र थोडस सेफ क्रिकेट खेळायचा प्रयत्न केला जातोय. 4थं षटक चालू आहे आणि डगआउट मध्ये मोठमोठे फलंदाज मोठे स्ट्रोक मारणारे फलंदाज आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये अटॅकिंग इंटेंट आता असणं गरजेचं आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉटमॅनचा चांगला वापर आणि त्यानंतर एलिव्हेशन प्रॉपर. बॉल करतोय अवैध सफर आणि येतोय साहिलच्या बॅटमधून सिक्सर. एकच धाव काढली होती. प्रश्नचिन्ह होतं स्वतःवरती विश्वास दाखवलाय का तर विश्वास देखील दाखवलाय आणि विश्वासाला साजेशी कामगिरी देखील करून दाखवतोय साहिल. पुल करायचा प्रयत्न होता. थोडासा नाखुश आता आपल्याला पाहायला मिळेल. या आधीच्या चेंडूवरती षटकार आलं होतं. त्यानंतर
अटॅकिंग इंटेंट दाखवत असताना आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुड लेंथ वरती चेंडू पडला, थोडासा खाली राहिला, एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा कमी टेक ऑफ मिळाला होता चेंडूला. डॉट बॉलची समाप्ती होती. 37 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला स्थिर पाहायला मिळते. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात प्रशांतने. यावेळेस फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. कॅच इथे ड्रॉप झालेली पाहायला मिळेल आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडलेली आपल्याला पाहायला मिळतीये. जेन्सन याने कॅच सोडली, ज्याने एक अफलातून कॅच देखील पकडली होती. चांगला फिल्डर आहे, मात्र वेळेची गोष्ट असते. इथे पाहायला गेलं तर थोडीशी मिस्टेक झाली. इथे देखील एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 कंप्लीट होईल. 4 षटकांची समाप्ती होती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जेन्सन ज्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलंय 5वं ओव्हर जे मात्र टाकण्यात आलं होतं. मात्र या मॅच मध्ये 5वी ओव्हर टाकेल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे, की कुठला नवीन गोलंदाज येईल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एकंदरीत 4 षटकांची समाप्ती बिनबाद 40 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचं प्रतिबिंब मोमेंटम सेकंड इनिंग मध्ये कुठल्या संघाच्या बाजूने असेल ते ठरवणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथून चांगली धावसंख्या जर बनवायची असेल मोठे स्ट्रोक्स मारावे लागतील आणि मोठे स्ट्रोक्स जर आले तर नाना 11 संघ सेकंड इनिंग मध्ये फ्रंट फूट वरती येऊ शकतो. मात्र 10 पेक्षा कमी धावा जर झाल्या 50च्या आतमध्ये जर टार्गेट असलं तर मोर युनायटेड संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती येऊ शकतो. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील 5व्या षटकामध्ये येत आहेत. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. फुलरचा बॉल होता. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतील. भोला पांडे 11 या संघाच्या माध्यमातून साहिलने जो षटकार मारला होता त्यासाठी 500 रुपये पारितोषिक जे मात्र जमा झालेलं आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत आणि यानंतर देखील साहिल जितके षटकार मारेल भोला पांडे 11 संघाच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस चांगला चेंडू आहे. एस्ट्यांचा वेग घेणारा चेंडू होता. फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये गणेश जे करू शकला नाही, दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये प्रशांत जे करू शकले नाहीत आणि तिसऱ्या षटकामध्ये साहिल जे करू शकले नाहीत, या षटकामध्ये तशी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल. स्वप्नीलने क्लीन बोल्ड केलंय. दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू सरळ एस्ट्यांना धडकतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. 41 या आकड्यावरती सूर्यकांत उर्फ नाना असे मात्र तंबूमध्ये जात असताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज स्नेहल जो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि भोला पांडे यांच्या माध्यमातून 500 रुपये जमा झालेले आहेत साहिलच्या 1 षटकारासाठी. आणि यानंतर जितके तो षटकार मारेल प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मी म्हटलं होतं या मॅचचं मोमेंटम सेकंड इनिंग मध्ये कुठल्या संघाच्या बाजूने होईल ते ठरवणारी ओव्हर आहे. आणि आतापर्यंत स्वप्नीलने 2 चेंडू दोन्ही चेंडूंवरती चांगल्या प्रकारची कामगिरी केली. पहिला बॉल देखील फुलर लेनचा होता ज्यावरती ड्राईव्ह करण्यात आलं होतं आणि दुसरा चेंडू देखील फुलर लेनचा पाहायला मिळाला. मात्र फलंदाज नाना थोडेसे बॅकफूट वरती आले होते. एस्ट्यांच्या अगदी जवळ होते. दोन्ही पायांच्या मधून सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू होता. फर्निचर डिस्ट्रॉय करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज स्नेहल जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील 3ऱ्या क्रमांकावरती येतात. फक्त आणि फक्त 4 चेंडूंसाठी शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे.
फुल टॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. क्रिकेटमध्ये एक समीकरण आपल्याला पाहायला मिळतो, 1 ब्रिंग्स 2, आणि तेच इथे पाहायला मिळतोय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये विकेट येत नव्हते, विकेटचा कुठे ना कुठे तुटवडा होता. मात्र त्यानंतर स्वप्नील आला, स्वप्नीलने पाहिलं आणि त्यानंतर स्वप्नीलने बॅक टू बॅक 2 विकेट इथे घेऊन दिलेले आहेत. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती स्वप्नील जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. याआधी देखील स्वप्नीलने विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून साहिलच्या प्रत्येक षटकाराला आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र साहिलला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि इथे साहिलने स्ट्रायकिंग एंड वरती येणं गरजेचं होतं. स्वतःची विकेट कुठे ना कुठे पाडीने सॅक्रिफाईस केली असती तरी देखील चालू शकलं असतं. 16 चेंडूंमध्ये 28 धावेंची फलंदाजी आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आमच्यासोबत वेदांत सावंत देखील ॲज अ स्कोरर पाहायला मिळत आहेत. एक अप्रतिम असे स्कोरर आहेत, अप्रतिम असे समालोचक देखील आहेत. अष्टपैलू असलेला कामगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमी आम्हाला पाहायला मिळते. चॉकलेट बॉय म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय एकाच धावेवरती, समाधान मानावं लागतंय. वेदांत असं म्हटलं जातं ना, हम अमीर थे मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग बुरा नसीब था, लाख कोशिश करके भी कुछ ना कर सके, घर भी जलता रहा समंदर भी करीब था. बोलायचं अर्थ इतकंच आहे, जो खेळाडू चांगली कामगिरी करत होता त्याला पूर्ण ओव्हर या मॅच मध्ये जर पाहायला गेलं शेवटच्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवण्यात आलं, ज्याला स्ट्रायकिंग एंड वरती असणं पाहिजे होतं. शेवटच्या चेंडूवरती आलाय आणि ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून या चेंडूवरती षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, एक सिंगल धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता आपण पाहतोय 2 धावा च्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने अवघ्या 6 धावेंचं षटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी केली, चांगलं मोमेंटम या ओव्हरमध्ये मोर युनायटेड टीमने जर पाहायला गेलं तर स्वतःच्या नावावरती केलेलं आहे. साहिलचा जर विचार केला 17 चेंडूंमध्ये 30 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन साहिलचं होतं. इफेक्टिव्ह कॅमिओ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे जर विचार केला तर एकंदरीत 46 धावा धावफलकावरती आहेत आणि 47 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आता सेट करण्यात येतोय नाना 11 या संघाच्या माध्यमातून मोर युनायटेड या संघाच्या विरोधामध्ये. अगदी बॅटिंग लाईनअप स्कोरकार्डचा विचार केला, साहिल आणि सूर्यकांत ओपनिंग पेअर होते. 17 चेंडू 30 धावा, साहिल सूर्यकांत यांच्या माध्यमातून 11 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यानंतर थोडंसं दमछाक झालेली आपल्याला पाहायला मिळाली बाकीच्या फलंदाजांची. गोलंदाजीचा विचार केला, गणेश यांच्या माध्यमातून 11 धावेंचं षटक पाहायला मिळालं. एक विकेट विकेट घेतली नाही. त्यानंतर प्रशांत 2 षटकांमध्ये 21 धावेंचं गोलंदाजी पाहायला मिळाली, खर्चिक गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर साहिल त्याच्या माध्यमातून 8 धावेंचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. स्वप्नीलने चांगली गोलंदाजी केली, शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट बहुमूल्य त्यांनी कॅरी केल्या आणि अशा प्रकारे एकंदरीत 46 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. 47 धावेंचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता सेट करण्यात येतोय मोर युनायटेड या संघासाठी.
यानंतर होणारी मॅच मोहन सबर्वन 40+, त्यांचे विपक्ष छत्रपती शिवाजीनगर 40+. कोणी नाव काय स्ट्राईकला कोण आहे ओळखीच आहे का नाही मोरे युनायटेड तर्फे आपल्याला आता खेळायला दिसतील कृणाल जे असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर मोर युनायटेड ओके. तर मोर युनायटेड या संघाकडून कृणाल आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जे इम्पॅक्ट प्लेयर आलेले आहेत इम्पॅक्टफुल पारी घेतील का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. सागर आणि त्या सोबतीला कृणाल ही ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. सागरचा विचार केला, सागरच्या माध्यमातून सातत्याने ऑफ साईडला कव्हर रिजन असेल, कव्हर पॉईंट असेल, या रिजनला टार्गेट केलं जातं. त्यानंतर मिडविकेट रिजन असेल, या रिजनला देखील टार्गेट केलं जातं. सातत्याने आपण पाहतो प्रत्येक मॅचमध्ये. मॅचला सुरुवात होती. ऑल द बेस्ट फॉर द टीम. पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होते. मिडविकेट रिजन मधून स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे 2 धावा पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक होता. जर सर्कल ग्राउंड असतं तर 4 धावा आरामातपणे मिळू शकल्या असं. मात्र डी मध्ये हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. सो एकंदरीत पाहायला गेलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चांगला फटका सो मात्र पाहायला मिळाला. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, सातत्याने एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर या रिजनला टार्गेट केलं जातं. रिव्हर्स अटेम्प्ट चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती नाना 11 संघाची, अगदी तशी सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. मात्र अटॅकिंग इंटेंट जो मात्र सागरच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग अप्रोच सागरने दाखवलेला आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळेल. सागर आणि कृणाल ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. दोघांच्या माध्यमातून कशी फटकेबाजी होतीये यावरती मोर युनायटेड संघाचं भवितव्य जे मात्र सध्याच्या स्थितीला अवलंबून असेल. मात्र मॅच बॉल आलेला आहे. बॉलिंग मार्क वरती स्नेहल आपल्याला पाहायला मिळतील. चांगली व्हेरिएशन स्नेहल ची मात्र सातत्याने दाखवतात. मात्र या मॅच मध्ये कशी इम्पॅक्टफुल कामगिरी त्यांच्या माध्यमातून होती ते देखील तितकंच महत्वाचं पाहणं असेल. गोलंदाज CR होतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. इथे देखील एक सिंगल धाव पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. मिडविकेट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होतो. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 6 पाहायला मिळेल. सायली एक्स आणि मॅगी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी आणि संपूर्ण स्क्वॉडने देखील रेडी राहायचंय. मे बी त्यांची तिसरी मॅच देखील खेळावी लागू शकते. सो आपण देखील रेडी राहायचंय. या गोष्टीची नोंद करून घ्या. टीमची टोटल एका धावेच्या मदतीने पुढे जाती जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि आता कृणाल पाहायला मिळतील. लेफ्टी बॅटर आहेत. रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतो. ज्या वेळेस असं कॉम्बिनेशन असतं गोलंदाजाला कुठे ना कुठे लाईन लेंथ शोधण्यासाठी थोडासा वेळ जी मात्र लागतो. टप्पा शोधण्यासाठी थोडासा वेळ लागतं. टीमची टोटल 7 या आकड्यावरती शांत सुरुवात झालेली आहे. विजयासाठी अजूनही 40 धावेंची गरज आहे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
नेक्स्ट मॅच मोहन सबरबिया 40+, विपक्ष छत्रपती शिवाजीनगर 40+. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलच्या समाप्तीसोबत पहिल्या षटकाची समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बिनबाद 7 धाबा अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. विजयासाठी अजूनही 24 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज, हे इक्वेशन पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल चांगला होता आणि त्यानंतर कॅरी फॉरवर्ड करत असताना प्रत्येक चेंडू चांगला पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांना ठेवण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. एकंदरीत टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर दुसरी जी मात्र सुरू होईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धेश येतोय. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीमकडून दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेश पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडवरती सागर आहेत. सागरला आता मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज मोर युनायटेड संघाला आहे, कारण इथून जर धावा कमी झाल्या या षटकामध्ये तर मात्र 10च्या पुढे सरासरी तुम्हाला चेस करावी लागेल. आणि ज्यावेळेस 10च्या पुढे सरासरी तुम्हाला चेस करावी लागते, कुठे ना कुठे मानसिक दडपण तुमच्यावरती येत असताना पाहायला मिळतो. सो 10च्या आसपास सरासरी ठेवण्याचा प्रयत्न जे मात्र केलं जाईल मोर युनायटेड या संघाच्या माध्यमातून, यात काही शंका नाहीये. मात्र त्यासाठी तशी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. टीम भोला पांडे 11 या संघाच्या माध्यमातून सिद्धेश याच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. भोला पांडे 11 या संघाच्या माध्यमातून सिद्धेशसाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होतीये. सिद्धेश पहिल्याच बॉलवरती इम्प्रेस करतायत. इथे देखील फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एका धावेसाठी झगडावं लागतं, एका धावेसाठी लढत जी मात्र धावी लागती सध्याच्या स्थितीला मोर युनायटेड या संघाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल 7 या आकड्यावरतीच आहे. सुरुवात थोडीशी शांत झाली होती, मात्र शांत सुरुवात झाली आणि त्यानंतर समोरच्या संघाने वर्चस्व दाखवायला कुठे ना कुठे आता सुरुवात केलेली पाहायला मिळतीये. सिद्धेश चांगली गोलंदाजी करतोय. फिल्डिंग देखील चांगली होत असताना पाहायला मिळतीये. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना, एका गायकाला वादकाची साथ लागते, गोलंदाजाला देखील फिल्डरांची साथ लागते, जी आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस स्ट्रोक चांगला, बॉल निघून चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी येतोय मॅक्सिमम 6 सिक्सर पाहायला मिळतोय. फिल्डरच्या माध्यमातून जजमेंट थोडंसं चुकीचं आपल्याला पाहायला मिळालं. पाडी होते, कॅच जी मात्र ड्रॉप झाली आणि षटकार देखील आलाय. भोला पांडे 11 टीमच्या माध्यमातून सिद्धेशसाठी आता सुवर्ण संधी असेल. विकेटला 1000 आणि डॉट बॉलला 200 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत, मात्र चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. निर्धारित 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. जो मोमेंटम मोर युनायटेड संघाला पाहिजे होता तो मोमेंटम आता या ओव्हरमध्ये मोर युनायटेड संघाला मिळायला लागलाय. सागर थोडासा शांत होता पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाच्या देखील पहिल्या 2 चेंडूंवरती त्याला शांत ठेवण्याचं काम करण्यात आलं, मात्र त्यानंतर षटकार आला आणि मोमेंटम आता मोर युनायटेड संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. कॅच सुटली नसती तर मात्र षटकार आला नसता. एक धाव महत्वाची आहे आणि इथे जर पाहायला गेलं तर 6 धावा गेल्या. येणाऱ्या वेळेमध्ये शेवटच्या षटकापर्यंत जर मॅच गेली तर मात्र मोर युनायटेड संघ त्या 6 धावेंसाठी आनंदी होईल आणि तितकाच दुखी नाना 11 संघ होईल. चांगला चेंडू पाहायला मिळेल. फुलर यांचा बॉल होता, बॉटम हँडचा वापर करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती आणि भोला पांडे 11 संघाच्या माध्यमातून 200 रुपये या डॉट बॉल साठी असतील. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती आहे. सिद्धेश चांगली गोलंदाजी करतायत. एक षटकार आलाय, मात्र
स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवतायत, टप्पा बदलत नाहीयेत. यावेळेस ड्राईव्ह केलंय, चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. इथे विकेटचा चान्स आहे आणि येस, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड होती की नाही यासाठी हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, स्लाइड करून आले. नॉट आउट असं कॉल देण्यात येतोय. सो 2 षटकांची समाप्ती, 17 धावा धावफलकावरती. 3 पुकार आधीच दिलेले आहेत. चौथा पुकार असेल मोहन सबर्बिया 40+ आणि छत्रपती शिवाजीनगर 40+. चौथा पुकार आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला. टॉस साठी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय, अन्यथा पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. मे बी कमी षटकांची मॅच खेळावी लागू शकते. सो विनंती आहे लवकरात लवकर आपण कॅप्टनला पाठवायचंय. 2 षटकांची समाप्ती होती आणि 2 षटकांच्या समाप्तीसोबत टीमची टोटल 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे नाना 11 टीम. आज आपल्याला सामने लवकरात लवकर कव्हर करायचेत. 30 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचं ऑफिशियल पुकार आहे. याआधी देखील 4 पुकार दिलेत, हा 5वा पुकार आहे छत्रपती शिवाजीनगर 40+ टीमला. आता जर तुम्ही उपस्थित नाही राहिले तर मात्र पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. 18 मध्ये 30 धावांची आवश्यकता असताना इथे आपण पाहतोय कॅच पकडली जाते. चांगली कॅच ची मात्र पकडण्यात आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय कृणालची विकेट ची मात्र पडते. पहिला गडी बाद होईल 17 आकड्यावरती. समीकरण 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. नवीन फलंदाज अभि जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आता अभि आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अभिने 2 चेंडूंमध्ये 10 धावा पाहिजे असताना एक चौकार आणि एक षटकार जो मात्र मारला होता, असा अभि जो मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती येतो. तशीच फटकेबाजी जी मात्र अपेक्षित असेल मोर युनायटेड संघाच्या माध्यमातून. सागर दुसऱ्या बाजूला, तो देखील आता आयसाइट सेट झालेले पाहायला मिळतात. त्याचे देखील विध्वंसक फलंदाज देखील आहे. मात्र कामगिरी त्याची कशी होतीये हे पाहणं महत्वाचं असेल. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 11 मध्ये 17 धावा ज्या मात्र सागरने बनवल्यात. म्हणजेच काय तर जितक्या धावा झाल्यात सगळ्या सागरच्याच बॅटमधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण येऊन ठेपलंय 17 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. थोडा वेळ वाचवा नाना 11 टीम, थोडस वेळ वाचवायचंय. चांगला बॉल पाहायला मिळतोय, मात्र थोडासा दूर होता, टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू बाहेर निघला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो हा वाईट बॉल येतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर अतिरिक्त वळण या चेंडूने घेतलं. टिप बॉल ओव्हर आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्लान्स केलाय.
स्क्वेलिंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता जाऊन पोहोचली 20 आकड्यावरती. अजूनही 27 धावेंची गरज आहे. 16 चेंडू आणि 27 असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सागर आणि अभि हे शेवटपर्यंत जर राहिले तर मात्र या मॅच मध्ये मोर युनायटेड संघ विजयी होऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला विकेट्स नाना 11 संघाला घ्यावे लागतील. विकेट्सची नितांत गरज आता नाना 11 संघाला आहे. फटका चांगला आहे, याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. 2 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज असताना या खेळाडूने मारले होते आणि तोच मोमेंटम इथे देखील कॅरी फॉरवर्ड करतोय की काय हा प्रश्न आहे. कारण त्याच्या बॅट मधून आलाय हा कडक स्ट्रोक, मिड विकेटला क्लिअर करत पिकअप स्ट्रोक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलंय. गार्डन प्लॉट मध्ये डिपॉझिट केलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्विंगला देखील टॅकल केलं आणि त्यानंतर या फटक्यावरती 6 धावेंची मोहर जी मात्र लावली. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 26 धावा धावफलकावरती. मोर युनायटेड संघाचा डगआउट थोडासा शांत होता, मात्र षटकार आल्यावरती आता हर्ष उल्हास त्यांच्या डगआउट मध्ये देखील पाहायला मिळतोय. तो स्वप्नील कॉमेंट्री बॉक्स मध्ये शांत होता, आता तो देखील उत्साही पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेट वॉच करून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील टप्प्यात आला होता असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र बॅटची कडा लागली. फायनल एक रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली सिंगल धावेच्या मदतीने. 27 धावा आहेत. 14 चेंडूंमध्ये 20 धावेंची अजूनही गरज असेल. विनंती आहे छत्रपती शिवाजीनगर 40+ टीमला, आपण देखील रेडी राहायचंय. आणि मोहन सबर्बिया 40+ टीम आपण देखील मॅच साठी रेडी राहायचंय. जशी मॅच फिनिश होईल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचंय. पुल करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल येतोय. छत्रपती शिवाजीनगर 40+ संघाने टॉस जिंकलं आणि त्यानंतर बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी मोहन सबर्बिया 40+ या संघाला. विनंती असेल दोन्ही टीम्सला आपण रेडी राहायचं. जशी मॅच फिनिश होईल लगेच मैदानाचा ताबा घ्या. इथे देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडूने वळण घेतलं. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर पाहायला गेलं तर 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. सागरने देखील चांगले स्ट्रोक खेळले. त्यानंतर पाहायला गेलं अभिने देखील चांगले स्ट्रोक खेळलेत आणि प्रेशर गोलंदाजावरती बिल्डअप झालाय. 14 बॉल आणि 18 धावेंची गरज. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. पुढचा पाय थोडासा बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर घुटना टेको और सिक्सर देखो हा स्टेटमेंट सागरने दिली आहे. बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो थोडासा बॉडी बॅलन्स गमावला होता, मात्र चेंडूला सीमारेषा पार धाडलंय. षटकारासाठी सागरची बॅट तापलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या गोष्टीचा मी उल्लेख तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला केला होता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी 12 धावेंची गरज. 13 चेंडू आणि 12 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सागरचा जर विचार केला अंबरनाथ प्रीमियर लीग अगदी काही दिवसांमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल आणि तिथे 34,000 ची बोली या खेळाडूवरती लागली होती. ती का लागली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण प्रत्येक मॅच मध्ये तो देतो आणि या मॅच मध्ये देखील ते उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूंमध्ये 23 धावेंची फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली आहे. इथे फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, सन्मान देण्याचं प्रयत्न होता. बॅटची कडा लागली होती, डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने पाहायला गेलं तर ड्रिंक्स ब्रेक आता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती.
टीमची टोटल 35 धावा. समीकरण येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. षटक क्रमांक कंप्लीट तिसरं होतोय. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतील आणि ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल सिद्धेशसाठी. विकेटला 1000 आणि डॉट बॉलला 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सिद्धेशसाठी सुवर्ण संधीची मात्र पाहायला मिळते. डॉट बॉलला आता 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फुल लेंथचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. 11 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. आता थोडस लेझी अप्रोच पाहायला मिळतोय. सागरला मे बी MSD स्टाईलने सामना फिनिश करायचे, मोठे फटका मारून मे बी फिनिश करायचा असू शकतो हा सामना. त्यामुळे कुठे ना कुठे तो एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. 11 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून सिद्धेशसाठी सुवर्ण संधी. डॉट बॉलला 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऋषीभाई यांच्या माध्यमातून सागरसाठी देखील सुवर्ण संधी. षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस विकेटचं पतन होतोय. फलंदाज होईल बाद. सागरला परतायला लागते माघारी. ज्या सागरने मॅच पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती आणून दिली होती तो सागर आता तंबू मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. सिद्धेशनी घेतली विकेट आणि ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून 1000 रुपये सिद्धेशसाठी असतील. नवीन फलंदाज देवा शी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडूंमध्ये आता 11 धावांची गरज आहे. मॅच मध्ये कुठे ना कुठे अटॅकिंग वरून डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळालं मोर युनायटेड संघाच्या माध्यमातून. तो अंगलट येईल की काय हा प्रश्नचिन्ह मे बी पडू शकतो. अकरा धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंमध्ये 11 धावा हे इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती देवा आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला अभि देखील आहे ज्याच्या माध्यमातून एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा घेतल्या होत्या, त्यानंतर षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र समोर सिद्धेश पाहायला मिळतील. इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि आता एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. जर कोणाला कॅश प्राइज लावायचा असेल पहिले कॅश जमा करायची आणि त्यानंतर कॅश प्राइज लावायचं आहे. ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचली, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 11 धावांची गरज. या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक आता सिद्धेशनी करून दिलं, यात काही शंका नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल सिंगल, विकेट आणि डॉट बॉल येतोय. इथे देखील चांगलाच बॉल आहे. यावेळेस देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा नाना 11 संघाने कमबॅक केलेला आहे. आता समीकरण 8 चेंडू आणि 11 धावांची गरज.
मी म्हटलं होतं अटॅकिंग अप्रोच तोच ठेवणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे डिफेन्सिव्ह अप्रोच ठेवलं की समोरचा संघ तुमच्यावरती हावी होत असताना पाहायला मिळतो आणि तेच इथे होत असताना पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. इथे देखील चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतोय कॅच झालीये ड्रॉप. एक धाव कंप्लीट होतीये. समीकरण 7 चेंडू 10 धावांची गरज. ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 1000 रुपये आणि प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 7 बॉल आणि 10 धावांची गरज हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अभि आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. दुसऱ्या बाजूला देवा आपल्याला पाहायला मिळतात 3 चेंडूंमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन अशी मात्र आहे. 2 विकेट पडलेले आहेत. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. अभिच्या बॅट मधून आलाय. मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणार हा A1 क्वालिटीचा संघर्षमय षटकार. 43 धावा धावफलकावरती आणि आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. सहा चेंडू आणि 4 धावेंची गरज हा इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच होती कुठे, मॅच आलीये कुठे. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच होती कुठे आणि मॅच आलीये कुठे. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये फ्रंट पोझिशन वरती, फ्रंट फुट वरती मोर युनायटेड संघ पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला नाना 11 संघ इथून कमबॅक करू शकतो. एका चेंडू मध्ये 1 धाव देखील डिफेंड होताना पाहिलेली आहे. आणि आता ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गोलंदाजासाठी. जर सामना जिंकून दिलं तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असेल. पहिल्याच इनिंग पासून कॅश प्राइज जे मात्र लावलं जात आहे, पारितोषिकांचं वर्षाव केलं जात आहे. मात्र इथे आता समीकरण येऊन टेपलंय. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. सामना जर साहिलने जिंकून दिला तर, सायनील यांनी जर जिंकून दिला तर त्याच्यासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून असेल. देवा स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 3 चेंडूमध्ये 1 धाव देवाने बनवली आहे. आता इथे सायनीलच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळण्यात एक सिंगल धाव पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू आणि 3 धावेंची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये बोर युनायटेड संघ कमबॅक करतोय. मात्र इथून जर एखाद डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा नाना 11 संघ या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती येऊ शकतो. 5 चेंडू 3 धावा हा इक्वेशन पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू होता. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. विकेट जी मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. आणि आता समीकरण येऊन टेपलंय. 4 चेंडू आणि 3 धावेंची गरज. चार चेंडू आणि विजयासाठी जर पाहायला गेलं तर 3 धावेंची गरज आहे.
4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे आणि सामना जर जिंकला नाणे 11 संघाने तर ब्रह्मदेव पांडे यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 4 चेंडू आणि 3 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सायनील आपल्याला पाहायला मिळत आहे, चांगली गोलंदाजी टाकतात, विकेट जी मात्र प्राप्त करून दिलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला साहिल पाहायला मिळतील. इथे अजून एक डॉट बॉल किंवा विकेट जर आली तर मात्र या मॅच मध्ये मोर युनायटेड संघ बॅकफुट वरती जाऊ शकतो. मात्र एक सिंगल धाव आली, आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज, 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. देवा स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. देवाच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू आणि 2 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती देवा आहेत आणि देवाकडे कॅलिबर आहे, देवाकडे पोटेन्शियल आहे. दुसऱ्या बाजूला सायनील, त्याच्याकडे देखील तितकंच कॅलिबर आणि पोटेन्शियल आहे. 3 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्यात, अजून 3 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड देखील त्याला करायचेत. वे वाचवणं गरजेचं राहणार आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. इथे स्ट्रोक चांगला आहे, इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय मोर युनायटेड या संघाने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक, नाना 11. नेक्स्ट मॅच छत्रपती शिवाजीनगर 40+. सिद्धेश मोरे आपण यायचे, आपल्यासाठी कॅश प्राइज असेल. भोला पांडे 11 या संघाच्या माध्यमातून सिद्धेशच्या विकेटसाठी 2,500 रुपयाचं कॅश प्राइज टोटल आहे. सिद्धेश आपण कॅश प्राइज कलेक्ट करायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे एका बाजूला मोहन सबर्बिया 40+, त्यांचे विपक्ष फाईट करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळेल छत्रपती शिवाजीनगर 40+. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. 14 चेंडूंमध्ये 23 धावांची विध्वंसक फलंदाजी ज्याची आपण पाहिली असा सागर आपल्याला पाहायला मिळेल प्लेयर ऑफ द मॅच असेल. स्वप्नीलने देखील चांगली कामगिरी केली, शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या होत्या, मात्र सागरने सुरुवात चांगली करून दिली, त्यामुळे सागर आपण पाहतोय प्लेयर ऑफ द मॅच असेल. भोला पांडे 11 या संघाच्या माध्यमातून 2,500 रुपये सिद्धेशला कॅश प्राइज आहे.
आता विनंती असेल